दाटसर व कमी वेळेत बनणारी आणि टेस्टला तर अफलातून लागणारी अशी शेवयाची खीर आज आपण बघणार आहोत। तर कोणत्याही पद्धतीचा खवा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता टेस्टला तर विचारूच नका। मला बनवायला फक्त 10 मिनिट लागले। पाहुणे आल्यास गडबडीत करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आणि आधीपासूनच आपण सणवार असेल किंवा कोणी पाहुणे आले असतील तर आपण खीर बनवतो, पण एकदा ह्या पद्धतीने खीर बनवून बघा, पाहुणे परत परत घेऊन खातील अशी ही खीर टेस्टी होते। तर यासाठी मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे मी इथे साजूक तुपाचा वापर करतेय। तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता। तूप छान असं मेल्ट करून घ्यायचे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स छान असे तळून घेऊया। इथे मी मनुके छान असे फ्राय करून घेणार आहे। एक 2 ते 3 मिनिट लागतात याला। मंद आचेवरच आपल्याला मनुके फ्राय करून घ्यायचे। हे बघा, मनुके छान असे फ्राय झाले की असे फुलतात। आता यामध्ये आपण बारीक चिरलेले काजू बदाम ॲड करूया। तुम्ही तुमच्या आवडीने कसेही काप करून टाकू शकता। यामध्ये आता शेवाळ्या घालूया। इथे मी 1 मूठ भरून शेवाळ्याचा वापर केला आहे। या रोस्टेड शेवाळ्या आहेत, यामुळे याला जास्त वेळ रोस्ट करायची गरज नाही, फक्त 2 मिनिट परतून घेणार आहे मी। इथे मी अर्धा लिटर दुधाची खीर बनवणार आहे, त्यासाठी मी मूठभर शेवाळ्याचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। हे बघा, मस्तपैकी असं भाजून झालं आहे। हे साईडला करून घेऊया। आता आपण जी खीर बनवणार आहोत ती कॅरमलाइज खीर बनवणार आहोत। यासाठी मी अर्धा वाटी साखर घेतली आहे। ती समप्रमाणात छान अशी पसरून घ्यायची आहे। आणि ही प्रोसेस करताना तुम्ही जाड बुडाचीच कढई वापरा, नाहीतर साखर खालून करपते। हे अजिबात हलवायचं नाही, एकदम मंद आचेवरती याला पाणी सुटू द्यायचं आहे साखरेला छान। साखर व्यवस्थित अशी मेल्ट होऊ द्यायची आहे। हे बघा, एक 2 ते 3 मिनिटांनंतर अशी साखर मेल्ट होते। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे। आपल्याला साखरेचा कलर बदलायचा नाही, फक्त मेल्ट करून घ्यायची आहे। त्याच कलरमध्ये आपल्याला खीर बनवायची आणि खीर दिसायला अतिशय सुंदर दिसणार आहे या कलरमुळे। साखर मेल्ट झाली आहे। याला मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचे। हे मी गरम केलेलं दूध आहे, अगोदर थोडंच घालायचं, अर्धा 1 कप, आणि ते साखरेमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। एकदम पूर्ण दूध घालायचं नाही। हे बघा, ज्या गाठी मोडून घ्यायच्या। आता यामध्ये आपण राहिलेलं दूध ॲड करूया। थोडं थोडं दूध घाला। मी थोडंसं दूध ठेवतेय, लागेल तर परत टाकेल। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। ही बुडाला अशी साखर चिटकते, तर याला हळूहळू करत असं मिक्स करून घ्यायचे चमच्याच्या साहाय्याने। हे पूर्ण एकजीव झाले। मला थोडंसं दूध कमी वाटतं म्हणून मी राहिलेलं दूध टाकलं आहे। तर इथे मी अर्धा लिटरची खीर बनवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीने दूध कमी जास्त करू शकता। याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता यामध्ये तळून घेतलेल्या शेवाळ्या मनुके ॲड करूया। याला व्यवस्थित असं मिक्स करायचंय। मंद आचेवरच करायची आहे, गॅसची फ्लेम फुल करायची नाही, नाहीतर उतू जाईल। आता झाकण लावून एक 5 ते 7 मिनिट छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। चेक करूया। मला थोडी घट्टसर हवी आहे, म्हणून मी 1-2 मिनिटं अजून शिजून घेणार आहे। हे बघा, खीर एकदम अशी मस्तपैकी शिजली गेली आहे आणि असा सुगंध पूर्ण छान असा सुटलेला आहे। हे बघा, ह्या पद्धतीने मिक्स करून घेऊया।
शेवयाची खीर आपल्याला खाण्यासाठी एकदम रेडी आहे। एक 2 ते 3 जणांसाठी ही खीर व्यवस्थित पुरते। आता यामध्ये मी जायफळ खिसून टाकते। याने खूप छान अशी टेस्ट आणि सुगंध देखील येतो खिरीला। अर्धा चमचा विलायची पावडर आणि 1 चिमूटभर मी यामध्ये मीठ टाकणार आहे, त्यामुळे खिरीची चव अजून उठून येईल। याला व्यवस्थित असं मिक्स करून 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे आणि खीर बनून आपली रेडी आहे। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा, या कन्सिस्टन्सीला मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि एक झाकण लावून 10 मिनिटं याला साईडला ठेवूया। खीर अशी छान दाटसर झाली आहे। जास्त पण आटवायची नाही, कारण थंड झाल्यास अजून दाटसर होते ती। एक जवळून दाखवते तुम्हाला। अतिशय सुंदर अशी खीर दिसत आहे आणि कलर तर खूपच छान आलेला आहे। टेक्स्चर पण मला हवा आहे तसा आला आहे आणि जायफळ आणि विलायची पावडरमुळे खूप छान असा सुगंध येतोय। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला नक्की खाऊ घाला। तर चला सर्व करून घेऊया। इथे मी एका बाउलमध्ये खीर सर्व करते। आता यावर आपण आवडीप्रमाणे तुम्ही गार्निशिंग करू शकता। इथे मी बारीक चिरलेले काजू बदाम टाकते। हे मी ड्रायफ्रूट कटरने स्लाइस केलेले आहेत काजू बदाम, त्यामुळे एवढे बारीक झालेले आहेत। हे बघा, खीर खाण्यासाठी एकदम रेडी आहे। या खिरीसोबत तुम्ही गरमागरम चपाती आणि गरमागरम पुरी देखील खाऊ शकता। तर मंडळी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमची एक कमेंट मला खूप मोठी प्रेरणा देते। तर या मंडळी खायला खीर। तर रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।